ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान महाराज की जय। किती विचारी 53 हा 53 आम्ही एक एक गोळ आंघोळ आम्ही एक एक गोळा शकू ब्रह्मांगोळा काय रावणाचे बळ आणि सकळ जिंकवया पुंडलिकावर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान महाराज की जय। गाई कमळमणी सुमित्रा आणि सांडोनी गाई कमळमणी सुमित्र आणि सांडोनी सत्वर पळलाशी तू रघुवीर पार समोर धाडीला आणि त्या ठिकाणी हनुमंतराय त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला बोलू लागले किंवा बाण माझ्या करतो पाठवलेला आहे असा हनुमंतराय त्या ठिकाणी भगवान परमात्मा त्या ठिकाणी बोलू लागले। मुहूर्त एक राताशी येते शेण्याने ते औषध देते उठून या सुमित्राचे रावणाचे मारितो आणि हनुमंतराय त्या ठिकाणी बोलू लागले किंवा एक मिनिट जरी त्या ठिकाणी तुम्ही थांबला असतात तर मी त्या ठिकाणी रावणाला मारून त्या ठिकाणी लक्ष्मणाला उठवलं असतं आता हनुमंतराय त्या ठिकाणी बोलू लागले। श्रीरामाचा थोडा अन्याय केला विकळ बंधूरांनी सांडिला ऐकता भरत चकित झाला पाहू लागला आकाशी आणि त्या ठिकाणी हनुमंतराय त्या ठिकाणी रामचंद्र परमात्मा समजून म्हणजे त्या ठिकाणी भरताला बोलू लागले आणि भरताला भगवान परमात्मा समजून हनुमंतराय म्हणले त्या ठिकाणी पुढे काय बोलू लागले। कपी रूपे पर्वतकार शेपटी बांधुनी डोंगर गगनी जातशे सत्वर गरजत थोर राम नामे आणि त्या ठिकाणी हनुमंतराय त्या ठिकाणी शेपटामध्ये पर्वत बांधलेला त्या ठिकाणी रामनामाचा त्या ठिकाणी गजर करू लागले आणि शेपटामध्ये पर्वत बांधून त्या ठिकाणी हनुमंतराय ज्या ठिकाणी लक्ष्मण पडले त्या ठिकाणी जाऊ लागले। दिशे अति बळे बळवंत कळिका दृष्टी नानित बाण देखुनी रामांकित सत्वर येते पयाला आणि त्या ठिकाणी कळी काळाला त्या ठिकाणी नाही आटपणार असा हनुमंतराय माझा त्या ठिकाणी आणि एवढा मोठा त्या बाण बघितला आणि हनुमंतराय त्या बाणाच्या पाठीमाग नंदीग्रामामध्ये आलेले होय रामदूत साचार युद्ध मांडले गोनंदन पर्वत घेऊन सत्वर करावयासार जातशे आणि इकडे भरताच्या मनामध्ये विचार वाटू लागला किंवा त्या ठिकाणी एवढा मोठा पर्वत घेतलाय शेपटामध्ये बांधलाय आणि शेपटामध्ये हा पर्वत बांधून म्हणले त्या ठिकाणी कुठंतरी म्हणले त्या ठिकाणी मोठं युद्ध चालू झालंय आणि हे पर्वत घेऊन म्हणले या ठिकाणी जाऊ लागलेले प्रसंगे येते हा पातळा पूर्ववर्तांत वाहिला 14 वर्षे पाठी भेटला रामे धाडला करपळतोय आणि त्या ठिकाणी भगवान परमात्मा या ठिकाणी धाडलेला आहे 14 वर्षाच्या पाठीला म्हणले हा हनुमंत म्हणले त्या ठिकाणी या ठिकाणी भेटलेला आहे। मग आपण याचा वर्तांत म्हणले त्या ठिकाणी पाहू बघू म्हणले त्या ठिकाणी विचारू आता भरत त्या ठिकाणी मनामध्ये विचार करू लागले। श्रीराम दिनदयाळ राम भावार्थ भुकाळ राम सप्रेम सिंहाळ प्रणत बाळ श्रीराम आणि रामचंद्र परमात्मा कसे मिळले त्या ठिकाणी दीन दयाळू कृपाळू अशा प्रकारचा भगवान परमात्मा म्हणले आणि म्हणून माझ्यावर कृपा केलेली आणि म्हणून त्या ठिकाणी या ठिकाणी हनुमंताला दंडले राम जीवाचे जीवन राम जीवाचे अंजन जीवी जीवा समाधान राम चिंतन सोळा जीवी जीवा समाधान राम चित्त गुण अशा प्रकारचा भगवान परमात्मा म्हणले त्याने माझ्यावर दया केली आणि म्हणून त्या ठिकाणी हनुमंतरायाची या ठिकाणी माझी भेट झाली। राम कटेविन येत बहुत दिवस होता पीडित रामे कृपा करून त्वरित कपी पर्वत पाठविला आणि त्या ठिकाणी म्हणले कितीतरी वर्ष म्हणले 14 वर्ष झालं म्हणले त्या ठिकाणी म्हणले मी राम कथेवर म्हणले त्या ठिकाणी तुझा होतो आणि म्हणून त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने मला या ठिकाणी रामकथा अशा प्रकारच्या मुखातून ऐकण्यासाठी हनुमंतरायाला या ठिकाणी पाठवलं आणि म्हणून त्या ठिकाणी बरंच काय पुढे बोलू लागले
याशी पुसता प्रोती समुद्र रामकथा सविस्तर आम्हा सांगेल वानर अति चतुर दिसत आहे. आणि बरं विचार करू लागले म्हणजे त्या ठिकाणी किंवा आता याचे हनुमंतराला म्हणजे त्या ठिकाणी आपण रामकथा विचारू आपल्याला हे सविस्तर कथा सांगतील असा भरत मनामध्ये विचार करू लागले. पैसे विचारुनी मनी भरत सादर राम श्रवणी पुसता दावा तत्क्षणी प्रेम करुणी कपीशी. आणि हनुमंत भरताना म्हणजे त्या ठिकाणी मनामध्ये विचार केला आता हनुमंतराला आपण जे काय वृत्त म्हणजे कथा आपल्याला ऐकायची रामकथा आणि त्या हनुमंतराला आपण विचारू आता भरताना मनामध्ये निश्चय केलेला आहे. कोण कैसा आलाशी कोटोनी शेपटी पर्वत काय म्हणोनी राम भेटी तुझं काय तुनी कोपे करुणी बोलशी. आणि भरताना त्या ठिकाणी हनुमंताला विचारण्याची सुरुवात केली म्हणजे त्या ठिकाणी कोण आहे बाबा तू कुठून आलेला आहे आणि हा चेपटामध्ये पर्वत कशामुळे बांधून आणलेला आहे असा भरत म्हणले त्या ठिकाणी हनुमंतराला विचारू लागले. राम कैसा कोटी कोण तुझं राम कैसा कोटीला कोण तुझं कोबयाचा काय कारण कोटे पडला लक्ष्मण वानर गण ते कायचे. आणि बाबा तुला म्हणले त्या ठिकाणी राम कुठला कोण आहे म्हणले त्या ठिकाणी तुला राग आहे त्या ठिकाणी काय कारण आहे हे मला सविस्तर म्हणले त्या ठिकाणी ही कथा सांगा. आता हनुमंताला म्हणले त्या ठिकाणी भरत बोलू लागले. कैसा विभीषण शरणागत कोटे पडला कैसा विभीषण शरणागत कोटे रावणाशी झुंज होत लक्ष्मण केवी झाला मूर्छित कोण येतो उदासी. आणि त्या ठिकाणी हे बिभीषण म्हणले कुठला कोण आहे म्हणले आणि म्हणले त्या ठिकाणी कोण लक्ष्मण आहे कशामुळे त्या ठिकाणी युद्धामध्ये युद्ध झालं कशामुळे लक्ष्मण पडलेला आहे हे मला सविस्तर सांगा. आता भरत म्हणले त्या ठिकाणी हनुमंतरायाला बोलू लागले. कोण्या अर्थ तू गेलाशी पर्वत कशा लागीन येतोशी वेळ वेळा राम समरशी राम तुम्हापाशी कसं के कैसे. आणि कुण्या कशामुळे म्हणले त्या ठिकाणी हा पर्वत घेऊन चालले बाबा वेळोवेळामध्ये म्हणले तुमच्या मुखामध्ये राम नाम आहे हे मला कारण सांगा. आता भरत म्हणले त्या ठिकाणी हनुमंतरायाला त्या ठिकाणी बोलू लागले. हा समूळ माझा संदेह तुम्हाचे राव महाभाऊ जने उदास वशी पाहो कथा न तो सांगता. आणि बा तुमच्या मनामध्ये म्हणले त्या ठिकाणी जरी उदासता असली तरी वा मला ही कथा सांगावं लागेल. आता भरत म्हणले त्या ठिकाणी हनुमंतरायाची त्या ठिकाणी विनवणी करू लागले. तुझे मुखी नाम स्मरण म्हणून तुझा रोषण कुडती घाली तो लोटांगण राम कथन मद सांग. आणि भरत बोलू लागले म्हणले त्या ठिकाणी हे हनुमंतराया मी तुम्हाला म्हणले पुढती लोटांगण घालतो ही रामकथा मला तुम्ही सांगा. असे भरत म्हणले त्या ठिकाणी हनुमंतरायाला बोलू लागले. परत प्रेमाचा संपूर्ण प्रेम बांधिला कपिनंदन नव गोळ कोणी भरत चिन्ह राम म्हणून उपाशी. आणि त्या ठिकाणी भरत सुद्धा म्हणले त्या ठिकाणी इकडे रामचंद्र परमात्माचे भक्त आहेत तिकडे हनुमंतराय सुद्धा म्हणले त्या ठिकाणी रामचंद्र परमात्माचे भक्त आहेत. आणि म्हणून त्या ठिकाणी हनुमंताला त्या ठिकाणी भरत राम समजून म्हणले त्या ठिकाणी भरत समजून रामाची कथा राम असा प्रकार त्या ठिकाणी बोलू लागले किंवा हा रामच आहे म्हणून त्या ठिकाणी हनुमंतरा त्या ठिकाणी पुढे काय बोलू लागले. उपहाशी मिशे कपिनाथ श्रीरामाते वर्णित सूक्ष्म सर्वगत अनंत सदृत सांगत. आणि हनुमंतराय म्हणले त्या ठिकाणी जे काय भरताला रामकथा विचारली ते सांगण्यासाठी म्हणले पुढे सुरुवात केलेली. किती किती नेणाची पणा घेशी लटकाची प्रेमादाविशी जगाशी जायचा ठकोशी तैसे माझशी चालेना. आणि हनुमंतराय त्या ठिकाणी भरताला राम समजून त्या ठिकाणी बोलू लागले. कितीतरी म्हणले त्या ठिकाणी जगाला ठेवूनच म्हणले त्या ठिकाणी आता हे माझ्या पुढे म्हणले तुझं ठेवून चालणार नाही. आता हनुमंतराय त्या ठिकाणी राम समजून भरताला त्या ठिकाणी बोलू लागले. उघड सर्वत्र सशी असुनी तुआ वेळ लाविशी जगी जगा नदीशी पाताल पशी सूक्ष्म. अरे जगाला ठेवलं म्हणले जाईल तुला माग पण माझ्या पुढची म्हणले तुझं हे चालणार नाही. आता हनुमंतराय त्या ठिकाणी भरताला त्या ठिकाणी बोलू लागले. जे जे पायाला निघाले ते ते उघडे नागवले नागवे हळीत केले हिंडले दिगोती. आणि जे म्हणले तुला बघण्यासाठी गेले म्हणले त्या ठिकाणी ते नागवे हिंडुले अशा प्रकारचं म्हणले त्या ठिकाणी भरत म्हणले त्या ठिकाणी हनुमंतराय त्या ठिकाणी बोलू लागले भरताला. एक यात्रीचे ओळखले एक पाय खाऊ लागले
एकत्र नरस शिविले पाहू लागले तुझ लागी अरे म्हणले एक एक म्हणले त्या ठिकाणी पाले खाऊ लागलं एक एक म्हणले त्या ठिकाणी अनेक नाना प्रकारचे म्हणले त्या ठिकाणी तू करू लागला म्हणले त्या ठिकाणी अवतार धरून त्या ठिकाणी अशा प्रकारचा भरताला म्हणले त्या ठिकाणी हनुमंतराय त्या ठिकाणी बोलू लागलेले एका माता जटभार एक वळले शरीर एक शेवीची उदक पात्र एक निरही सांडले आणि एका म्हणले त्या ठिकाणी एकाच्या माथ्यावर म्हणले जातात भारती भार झाला म्हणले एका म्हणले त्या ठिकाणी आपल्या बोटाच्या हाताचे नख वळले म्हणले अशा प्रकारचे म्हणले त्या ठिकाणी सूक्ष्म रूप धरून म्हणले त्या ठिकाणी ठकू लागलेला आहे आता हनुमंतराय म्हणले त्या ठिकाणी बोलू लागले एक झालेलो कांबर एक चर्म मास पर एक तृणाचे शेजार एक सविस्तर नरकेश अरे एक एक म्हणले त्या ठिकाणी काय केलं म्हणजे एकाने म्हणजे वल्कमल धारण केलं एकाने अशा प्रकारचे म्हणजे गवतात आसन करून म्हणले त्या ठिकाणी अशा प्रकारचे केलं आणि त्या ठिकाणी तुझं